आज आपण गुरुवंदन हा संस्कृत श्लोक शिकणार आहोत. गुरुवंदन श्लोक म्हणजे गुरूंचा आदर, कृतज्ञता आणि स्तुती व्यक्त करणारी संस्कृत रचना होय. गुरूंना ब्रह्मा, विष्णू आणि महेशा समान मानून अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या गुरूंना वंदन करणे हा या श्लोकाचा मुख्य उद्देश आहे. आता आपण श्लोकाला सुरुवात करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आता आपण या श्लोकाचा अर्थ समजून घेणार आहोत. गुरु हेच ब्रह्मा म्हणजे सृजनकर्ता. गुरु हेच विष्णू म्हणजे पालनकर्ता. गुरु हेच महेश्वर म्हणजे संहारकर्ता किंवा परिवर्तक आहेत. गुरु हे साक्षात परब्रह्म आहेत. अशा सद्गुरूंना मी नमस्कार करतो. आता आपण हा श्लोक का शिकावा याचं महत्त्व समजून घेणार आहोत. पहिलं कारण म्हणजे कृतज्ञता. शिक्षकांनी जीवनात दिलेल्या ज्ञानाबद्दल आभार मानणे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे अध्यात्म. गुरूंच्या माध्यमातून ईश्वरी शक्तीचे दर्शन घेणे. तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे शिक्षण किंवा कला. कोणतीही कला किंवा विद्या शिकण्याच्या सुरुवातीला गुरूंना वंदन करण्यासाठी हा श्लोक म्हटला जातो. गुरु शिष्य परंपरेत या मंत्राला अत्यंत पूजनीय मानले जाते. गुरु शिष्य परंपरा ही भारतीय संस्कृतीचा प्राचीन पवित्र वारसा आहे, जिथे गुरु म्हणजेच शिक्षक आपल्या शिष्याला केवळ पुस्तकी ज्ञानच नाही तर जीवनाची मूल्ये, विद्या आणि आध्यात्मिक प्रज्ञा प्रदान करतात. गुरु शिष्य परंपरेची प्रमुख वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य म्हणजे ज्ञान हस्तांतरण. गुरूंकडे असलेले ज्ञान, अनुभव आणि कौशल्ये शिष्याला प्रत्यक्ष शिकवण्याद्वारे मिळतात. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे नाते. हे नाते केवळ वर्गापुरते मर्यादित नसून तो एक भावनिक आणि आध्यात्मिक प्रवास असतो. नंबर 3, समर्पण आणि आज्ञापालन. शिष्य आपल्या गुरूंचा आदर करतो आणि गुरूंच्या मार्गदर्शनाखाली निष्ठेने अभ्यास करतो. चौथं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे गुरुकुल पद्धत. प्राचीन काळी शिष्य गुरूंच्या घरी म्हणजे आश्रमात राहून विद्यार्जन करत असत बरं का. पाचवं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ही परंपरा हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध धर्मातील शिक्षण पद्धतीचा मूळ आधार आहे. आता आपण काही ऐतिहासिक गुरु शिष्य जोड्या पाहणार आहोत. त्यातली पहिली जोडी म्हणजे आपले आवडते, आपले परमपूज्य प्रभू श्रीराम आणि महर्षी वसिष्ठ. प्रभू श्रीराम हे आदर्श शिष्याचे उदाहरण मानले जातात. अर्जुन आणि श्रीकृष्ण ज्ञान आणि मार्गदर्शनाचे उत्तम नाते या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चंद्रगुप्त मौर्य आणि आचार्य चाणक्य राष्ट्र उभारणीचे हे एक उत्तम उदाहरण मानले जाते. या सर्व ऐतिहासिक गुरु शिष्य जोड्यांबद्दल आपण सविस्तर माहिती पुढील भागात पाहणार आहोत.